ते रामपूर नावाचं गाव होतं. त्या गावात सूर्यमुखी, आपला मुलगा आकाश आणि आपली नात रुक्मिणी सोबत राहायची. आकाश नोकरी करायचा. त्याची बायको शारदा रुक्मिणीचा जन्म झाल्यानंतर आकाश सोबत भांडण करून घर सोडून आपल्या माहेरी चालली जाते आणि तेव्हापासून रुक्मिणीचा सांभाळ तिची आजी सूर्यमुखी करायची. रुक्मिणी बाहेर जाऊन आपल्या सोबतच्या मुलांसोबत जाऊन खेळायला जायची. तेव्हा सगळे लोक तिला काळी मुलगी म्हणून चिडवायचे. रुक्मिणीला खूप वाईट वाटायचं. घर सोडून कुठे पण जायची नाही. जात असलेल्या वेळासोबत रुक्मिणी पण मोठी होते. त्याच सोबत सूर्यमुखीचं वय झाल्यावर रुक्मिणी घरातले काम, स्वयंपाकघरातल्या कामात आपल्या आजीची मदत करायची. रुक्मिणी मोठी झाल्यावर आजी तिचं लग्न करून द्यायचा विचार करते. तीच गोष्ट आपल्या मुलाला आकाशला सांगायचा विचार करते. मुलगी आता मोठी झाली आहे आणि आता मी म्हातारी. रुक्मिणीचं लग्न करून देऊ. हो ठीक आहे आई, करून देऊ लग्न. लग्न जुळवणाऱ्या शहनाईजीला यायला सांगतो. ते आल्यानंतर तू त्यांच्याशी बोल. आकाश लग्न जुळवणाऱ्या शहनाईजीला सांगतो. दुसऱ्या दिवशी लग्न जुळवणारे शहनाईजी घरी येतात. घरी आलेल्या लग्न जुळवणाऱ्या शहनाईजीला बघून सूर्यमुखी असं बोलते, या शहनाईजी, तुमची वाट बघत होते. माझ्या नातीचं लग्न करायचं आहे. चांगलं स्थळ असेल तर सांगा. ठीक आहे, माझ्याकडे काही स्थळं पडलेली आहेत. तुम्हाला जे आवडेल त्या स्थळाशी बोलू शकतो. शहनाईजवळ जे सगळे स्थळ होते ते सूर्यमुखीला दाखवता. त्या सगळ्या स्थळांमधून एक स्थळ त्यांना खूप आवडतं. त्यावर ह्या स्थळाशी बोला असं सांगते सूर्यमुखी. शहनाईजी ठीक आहे बोलून 2 दिवसात येतो बोलून त्या स्थळाबद्दल बोलायला तिकडून चालले जातात. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून परत येतो आकाश. सगळं काही आकाशला सांगते सूर्यमुखी. ते ऐकून आकाश ठीक आहे बोलून आपल्या खोलीत चालला जातो. 2 दिवस झाल्यानंतर शहनाईजी सूर्यमुखीच्या घरी येतात. मी पण हो सांगितलं आहे. उद्या तुमच्या मुलीला बघायला येतील असं सांगितलं. ते ऐकून सूर्यमुखीला खूप आनंद होतो. तो दिवस चालला जातो. दुसऱ्या दिवशी मुलीला बघायला मुलाकडचे येतात. जरी मुलगी काळी असली तरी पण ते मान्य करतात. तिकडे मुलीची आई न दिसल्यावर मुलाकडचे तिच्याबद्दल विचारता. तेव्हा सूर्यमुखी असं बोलते, मुलीची आई नाहीये. लहानपणापासून मीच तिला सांभाळते आहे. तेव्हा मुलाकडचे तिची आई मेली का असं विचारता. तिची आई अजून जिवंत आहे. माझी मुलगी काळी आहे म्हणून घरी भांडण करून तिच्या माहेरी निघून गेली. ही गोष्ट ऐकताच मुलाकडचे मुलीच्या आईशिवाय लग्न कसं होईल असं विचारतात. मुलीची आई आल्यानंतर निरोप पाठवा, तेव्हाच आम्ही तुमचं स्थळ मान्य करू असं बोलून चालले जातात. त्यांचं म्हणणं ऐकून रुक्मिणी खूप उदास होते. इतके दिवस काळी आहे म्हणून माझ्या आजूबाजूचे लोक मला चिडवायचे, पण आता आई असून सुद्धा आईचं प्रेम नाही मिळालं. अनाथ बनून जगले. बोलून ती रडते. तू रडू नको बेटा. हे स्थळ नाही मिळालं तर जाऊ दे, दुसरं बघू. तो किती पण स्थळं आणले तरी आईशिवाय लग्नाला कोणी मान्य करणार नाही. मी सुनेच्या माहेरी जाऊन तिला घेऊन येते. असं बोलून तिकडून सूर्यमुखी निघून सुनेच्या माहेरी जाते. सुनेच्या घरी जाऊन तिला सगळं काही सांगते. कसं पण करून तिला घरी यायला सांगते. पण ती पनोतीपासून सुटकारा मिळवायचा होता. तिला मी आज कसं आपलं करू? सख्खी आई असून तू काहीच जबाबदारी घेतली नाही. तिचं लग्न करायचं आहे म्हणून तुला यावंच लागेल. नाही येणार, इकडे येऊन त्रास नका देऊ. असं बोलल्यावर सूर्यमुखीला काय करायचं आहे ते समजत नाही. परत चालली जाते. तेव्हा घराच्या समोरून येते स्वीटू. सूर्यमुखीला बघून असं बोलते, हुज दिस ओल्ड लेडी? तुझी आजी आहे. इतके दिवस तर आली नाही, आता का आली आहे? काय बोलली? ही माझी नात आहे. हो सासूबाई, तुमची नात आहे. ठीक आहे तर मग ऐक, रुक्मिणीचं लग्न करायचं आहे. तिच्यासाठी तुला यावंच लागेल. असं नाही, मी नाही आले तर सांग. मी नाही आलं तर तुझ्या लहान मुलीला पाठवायचं आहे. तिला वडील नसताना नाही करू शकत. जर नाही आली तर उद्या तो पण येणार नाही, ऐकणार नाही. ती गोष्ट ऐकून सून प्रश्नात पडते. काही दुसरा मार्ग न दिसल्यावर ठीक आहे बोलते. लहान मुलीला घेऊन आपल्या सासूबाई सोबत घरी जाते. त्याच्यानंतर सूर्यमुखी रुक्मिणीला बोलवते. तुझी आई आणि तुझी बहीण आले आहे असं बोलते. त्यावर रुक्मिणी खूप आनंदी होते. रुक्मिणी आपल्या आईजवळ जात असते. तेव्हा स्वीटी चिडत दूर जा सांगून रुक्मिणीला ढकलून देते. मला हे सगळं आवडत नाही.
लवकर लग्न कर. मी ह्या पनोतीसोबत नाही राहू शकत. कोण आहे पण? तू आई आहे ना? मुलीशी असं वागता का? हे बघा सासूबाई, आपल्या मुलीच्या भविष्यासाठी इकडे आली आहे, तेव्हा सगळ्यांचं बोलणं ऐकायला नाही. लवकर स्थळाशी बोलून तिचं लग्न करून द्या. असं बोलून शारदा आपल्या मुलीला खोलीत घेऊन चालली जाते. सूर्यमुखी शहनाईजीला निरोप पाठवून लग्नाची तयारी करायला सांगता. रुक्मिणीला आपली आई आणि बहीण आल्यावर खूप आनंद होतो, पण ते लोक तिला थोडा पण सन्मान देत नाही. रुक्मिणीच्या हातून सगळं काही काम करून घ्यायचे. एक दिवस स्वीटी गाव बघायला जायचं आहे असं आपल्या आईला सांगते. एकटी नको जाऊ बेटा, त्या काळीला पण सोबत घेऊन जा. ठीक आहे बोलून स्वीटी रुक्मिणीला घेऊन गाव बघायला बाहेर जाते. बाहेर जाऊन रोडवरती चालत असतात दोघी. थोडं लांब गेल्यानंतर लांबून एक बैल दोरी सोडून त्यांच्या जवळ येत असतो. ते बघून रुक्मिणी असं बोलते, इकडे नको थांबायला, लवकर घरी जाऊ. असं रुक्मिणी बोलते. ते स्वीटी ऐकत नाही, काही करणार नाही बोलून तिकडेच उभी राहते. तो बैल तिच्या बहिणीला मारायला येतो. ते बघते रुक्मिणी, स्वीटीला ढकलून देते. तो बैल रुक्मिणीला आपल्या शिंगांनी मारतो. खूप जखमा होता, बेशुद्ध होते. ते बघून स्वीटी घाबरून ओरडते. स्वीटीचा आवाज ऐकून काही लोक तिकडे येतात. जखमी असलेल्या रुक्मिणीला घरी घेऊन जातात. नेहमी हसत खेळत राहणारी नात अशी बेशुद्ध झाल्यामुळे सूर्यमुखी दुःखी होते. काही दिवसात लग्न करून सासूच्या घरी जाणारी माझी नात अशी रक्ताने भरलेली आहे, असं सहन नाही करू शकत. असं सहन न करता रडते. आता तुला आणि तुझ्या मुलीला शांती मिळाली ना? हेच तर पाहिजे होतं ना. तुला तिचं वर्णन कधी पटलं नाही. काळी जन्माला येणार तिची चूक का? जन्म झालेल्या मुलीला काळी आहे म्हणून सोडून गेलीस. हळूच आपल्या आईवडिलांना जवळ बोलवते रुक्मिणी. इतक्या दिवसापासून तुम्ही लांब होता, आता तरी तिच्या वडिलांकडे राहायला. इतके दिवस तिला जे प्रेम दिलं ते प्रेम आपल्या छोट्या बहिणीला द्याल सांगते आपल्या वडिलांना आणि आजीला. शहरात राहून या शिक्षणाचा काय फायदा? मनुष्याला मनुष्यासारखं बघितलं जात नाही. आज रुक्मिणी नसती तर तुझी मुलगी ह्याच परिस्थितीत असती. आपली चूक समजून घेते शारदा आणि स्वीटी पश्चाताप करून रडत राहता. माफी मागता रुक्मिणीची, पण तोस्तोर वेळ झाल्यामुळे रक्त जास्ती वाहून रुक्मिणी मरून जाते. इतके दिवस तिने काय चूक केली, आपल्या मुलींना का लांब ठेवलं हे समजून शारदा खूप दुःखी होते. रुक्मिणीच्या शेवटच्या इच्छेनुसार शारदा आपल्या मुलीसोबत मिळून नवऱ्यासोबत राहण्याचा निर्णय घेते. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक आणि कमेंट करा आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.